परळी शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेबाबत लक्ष्मणराव मुंडे यांना दैनिक लोकमतच्या बीड भूमिपुत्र या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे। ते अखिल भारतीय संस्कृत प्रचारिणी संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक विद्यालय परळीचे मुख्याध्यापक आहेत, तसेच संस्थेचे सचिव देखील आहेत। त्यांना दैनिक लोकमतकडून हा मानाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि दैनिक लोकमतचे मुख्य संपादक असलेले माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेला आहे। लक्ष्मणराव मुंडे हे परळी तालुक्यातील तळेगावचे भूमिपुत्र आहेत। ते लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते। घरामध्ये सांप्रदायिक वातावरण होते, यामुळे ते सुरुवातीपासूनच सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये पुढे असायचे। बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या त्यांचे मोठे नाव आहे आणि दैनिक लोकमतने त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केल्यामुळे लक्ष्मणराव मुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना सर्वत्र भरभरून शुभेच्छा मिळताना पाहायला मिळत आहेत। म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। मी लक्ष्मण निवृत्ती काका मुंडे, मुख्याध्यापक सचिव अखिल भारतीय संस्कृत प्रचारिणी संस्था संचलित ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालय कृष्णानगर गणेश विभाग परळी वैजनाथ। मला बीड जिल्हा दैनिक लोकमतने जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अतिशय सन्मानाचा पुरस्कार होता। महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊजी बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळं आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। या पुरस्कारानं आमची जिम्मेदारी वाढली, त्यामुळं इथून पुढं जे बी कार्य मला करायचे ते समाजासाठी परळी बीड जिल्ह्याच्या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसं चांगलं काम करता येईल ह्याचं नियोजन आखायचे। परळी शहराचं शैक्षणिक वातावरण, परळी शहराची सामाजिक बांधिलकी, परळी शहरातील सर्व गरीब, कष्टकरी, अनाथ अशा मुलांना जे की शिक्षणाच्या ह्याच्यापासून दूर आहेत त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या पुढील काळामध्ये आमचे प्रयत्न राहणार आहेत। माझ्या शाळेचा विषय घ्यायचा म्हटल्यानंतर इथं सर्वसामान्य गरीब, निराधार, एकपालक, द्विपालक असे अतिशय चांगले विद्यार्थी आहेत। त्यांच्यासाठी ही संस्था आणि माझा स्टाफ अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि यापुढेही करत राहतील। मला यापूर्वी 9 पुरस्कार भेटले, परंतु हा दैनिक लोकमतचा पुरस्कार, भूमिपुत्र पुरस्कार, बीड जिल्हा भूमिपुत्र पुरस्कार हा वेगळ्या पद्धतीचा पुरस्कार आहे। सध्या बीड जिल्ह्याचं वातावरण आणि लोकांचा बाहेरल्या जिल्ह्यांचा बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहता या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत। हा बीड जिल्हा अतिशय सुसंस्कृत अशा लोकांचा आहे हे दाखविण्यासाठी आमच्यावर आता आणखीन जबाबदारी वाढली आहे। त्यामुळं हा पुरस्कार आणि हा पुरस्कार ज्या व्यक्तीनं आम्हाला दिला, ज्यांच्या हस्ते आम्हाला प्रदान झाला, श्री महामहिम राज्यपाल राष्ट्रपतीजी महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊजी बागडेजी आणि लोकमत समूहाचे सर्वेसर्वा श्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्यामुळं मी लोकमत समूहाचे आणि माननीय राज्यपालांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढील कार्य जे बी माझं असेल ते समाजासाठी, शिक्षणासाठी आणि माझ्या ज्ञानबोधिनी परिवारासाठी मी अहोरात्र यापुढं शिक्षणाचं कार्य करत राहील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं म्हणतात की मन चांगलं असेल तर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं आणि
ज्यावेळेला आपलं लक्ष आपल्या कामाकडे असतं त्यावेळेला त्या व्यक्तीला म्हणायचं काय नेमकं. मला असं वाटतं की ज्याचं मन चांगलं आहे आणि लक्षसुद्धा अगदी व्यवस्थित आहे ती व्यक्ती लक्षमन. आणि काही माणसं खरंच त्यांच्या जन्माचं जे काही सार्थक असतं ते सार्थक झाल्यासारखं वाटतं. कारण आमच्या लेखी काय आहे नेमकं, तर आमच्या लेखी लोखंड पण तेवढंच बहुमूल्य आहे आणि सोनंसुद्धा. म्हणजे या ठिकाणी आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही, तर आम्ही आमच्याकडे आलेलं काम चांगलं करावं. कारण आपण सगळी या विठोबाची लेकरं आहोत. आणि मग विठोबाची जर आम्ही लेकरं असाल तर विठोबाचं दुसरं नाव पांडुरंग. आणि पांडुरंग सांगतो काय की बाबा रे, माझं नाव जप तरच मी तुला जपेल. आणि तुझ्या आयुष्यामध्ये जर तुला काही रंग हवे असतील तर तू दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भर, तरच तुला पांडुरंग पावेल. आणि हे ज्याला जमलं तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. आज खऱ्या अर्थानं मी श्रीमंत व्यक्तीला भेटतोय आणि ही श्रीमंती पैशाची नाही, तर ही श्रीमंती मनाची आहे. आणि म्हणूनच कदाचित या ठिकाणी सांप्रदायिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलं. त्यामुळे लोकमतने काय केलं तर या बीड जिल्ह्यातील चांगल्या लोकांचा, या बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचा सन्मान केला. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी अनेक लोकांना सन्मानित केलं. पण त्या सगळ्यामध्ये एक मुकुटमणी होता. त्या सगळ्या लोकांमध्ये एकाकडं सगळ्यांचं लक्ष होतं. कारण माणसं खूप असतात, गर्दी माणसांची खूप असते, परंतु त्या गर्दीमध्ये काहीच चमकतात. जसं आपण आकाशात बघतो अनेक तारे असतात, या ताऱ्यामध्ये जो चमकतो तो शुक्र तारा असतो. आणि हा माझ्यासमोरचा आजचा हा शुक्र तारा आहे. निश्चितपणे मी गोष्ट सांगतोय, या ठिकाणी स्टोरी मांडतोय, जीवन प्रवास मांडतोय लक्ष्मणजी मुंडे यांचा. पाहायचं आहे आपल्याला की सरांचं नेमकं कार्य काय आहे. कारण मुलाखतीला येण्या अगोदर मलाही हा प्रश्न होता की नेमकं काय काम असेल की ज्या कामाची दखल लोकमतने घेतली. पाहूया आपण त्यांच्याच मुखातनं. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी सुरुवात करूया तिथूनच की नुकताच लोकमतने बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचा सन्मान केला, हा पुरस्कार तुम्हाला दिला. तर या पुरस्काराच्या अनुषंगाने एक शिक्षक म्हणून काय वाटतं नेमकं? दैनिक लोकमतनं प्रथम तुम्ही इथं आलात आणि मला फोनवर म्हणलात की तुमची सर मुलाखत घ्यायची, की तुम्हाला हा पुरस्कार का दिला याच्याविषयी मला उत्सुकता आहे. मला खूप आनंद झाला आणि तुम्हाला मी लगेच सांगितलं की सर आज सुट्टी आहे, आज या. प्रथम तुमचं अखिल भारतीय संस्कृत प्रचारणी संस्थेच्या ज्ञानबोधिनी परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. हा पुरस्कार एक पूर्ण परिवाराला पुरस्कार आहे. वैयक्तिक माझ्या कार्याला नाही. मी एकटा या शाळेसाठी, या समाजासाठी, या विद्यार्थ्यासाठी काहीच करू शकत नाही. मला जी साथ देणारे माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी या सर्वांचा विश्वास मी संपादन केला. आणि त्या विश्वासाचा जो शिखर आहे, विश्वासाचा जे पाया तयार केला, त्या पायाचा कळस म्हणजे हा पुरस्कार आहे. सर, निश्चितपणे या पुरस्कारामुळे तुमचं नाव तर झालं आहेच, परंतु मला असं वाटतं की कुठला पुरस्कार मिळतो पण आपण कार्य करत नाही तर आपलं कार्य सुरूच असतं. कारण संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही, हा केवढा यशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने, नाही का. कारण ही साधना संत आहे, आपल्याला चालायचं आहे आपल्याला. आणि ईश्वर आपल्याला जशी बुद्धी देईल तसं आपल्याला वागायचंय. तुम्हाला ईश्वराने चांगली बुद्धी दिली. खरं तर याचं श्रेय तुमच्या वडिलांना जातं, निवृत्ती काकांना, की ज्यांनी तुम्हाला एवढं चांगलं घडवलं. थोडक्यात विचारतो की काका कसे होते नेमके? त्यांचं असं होतं स्वभाव की संसारासाठी काहीच नाही, संप्रदायाला त्याने स्वतःला वाहून घेतलं होतं. मुलगा काय करतो, शेतामध्ये काय पेरलंय, मला मुलांसाठी काही करणं गरजेचं आहे का, आम्हाला नोकरी लागली पाहिजे का, मुलं हे शिकले पाहिजे, काहीच नाही. त्यांनी एकच म्हणायचं, मी माझा संप्रदाय करत राहतो, त्या संप्रदायाच्या पुण्यानं तुम्ही तुमच्या पायावर उभा टाकणार आहे आणि तुम्ही तुमचं चांगलंच होणार आहे. हा आशीर्वाद आम्हाला सतत देत राहिले. आणि आम्हाला वडिलाकडे बघून असं वाटायचं किंवा ठीक आहे, आम्ही निवृत्ती काकाची मुलं आहेत,
त्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटायचा. ठीक आहे, आम्हाला त्यांनी कुठलं नोकर लावण्यासाठी कोणी आमदाराकडे खासदाराकडे घेऊन गेले नाहीत, वशिल्यासाठी आम्हाला कुठे घेऊन गेले नाहीत. आम्ही आमच्या पायावर, त्यांच्या पुण्याने आम्ही आमच्या पायावर उभा टाकलो. तुमचे वडील म्हणजे निवृत्ती काकांच्या मृदंगाचा आवाज खरं तर दिल्लीपर्यंत गेला. काय स्टोरी नेमकी? त्यांचा मृदंग असा होता की त्यांनी मृदंगाला स्वतः वाहून घेतलं होतं. त्यांनी सांगायचे की त्यांच्या आईनं ज्यावेळेस त्यांना आळंदीला मृदंग शिकायला ठेवलं त्यावेळेस मृदंग नव्हता त्यांना स्वतःचा. मग त्यांच्या आईनं त्यांचं मंगळसूत्र मोडून बाजाराचं मंगळसूत्र त्यांनी गळ्यात घातलं आणि आमच्या आजोबाला सांगितलं की हे मंगळसूत्र मोडा आणि माझ्या लेकराला पकवाज घेऊन द्या. आणि मग त्या पकवाजा माझ्या आईनं सोनं मोडून पकवाज घेऊन दिला म्हणून ते वडिलांनी त्या पकवाजाची एवढी सेवा केली, एवढं ज्ञान प्राप्त केलं आळंदीला. आणि त्याच्यानंतर शंकरबापू आपेगावकर पद्मश्री त्यांच्याकडे जाऊन मृदंग शिकला. लटपटे माऊली इथले प्रसिद्ध मृदंगाचार्य त्यांच्याकडे जाऊन मृदंग शिकला. आणि त्यांचा एक मृदंगावर एवढी छाप होती की किती हे झालं तरी नवीन जे मृदंगाचार्य होते त्यांच्यापेक्षा चांगले वाजवणारे होते. पण काकांना बघितलं की त्यांनी मृदंग सोडायचा. म्हणजे जुन्या पिढीतले आणि त्यांच्या हातामध्ये गोडवा फार होता. पांडुरंगासमोर मृदंग वाजवला की मृदंगवाची काका. आणि ज्या वेळेला आपला खऱ्या अर्थानं श्रीमंती समजते तर ती श्रीमंती फार वेगळी असते. कारण हल्ली लोकांच्या मुखात फक्त पैसा पैसा पैसा, अगदी मरेपर्यंत सुद्धा पैसा आहे. परंतु तुमच्या वडिलांसारखी काही माणसं अशी होती की ज्यांच्या मुखी ज्यांच्या लेखी पैसा काहीच नव्हता खरं तर, की जिथं फक्त माणसं मोठी होती नाही का. चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगलं चालावं, हा गुण खरं तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिला. आणि म्हणून तुम्ही आज संस्थाचालक आहात, पण भाषा ती नाही. मला आनंद वाटला खरं तर. सर विचार असं वाटतं की तळेगाव आहे तुमचं गाव नाही का, नाथऱ्याकडलं. तर गावामध्ये जे तुमची जडणघडण झाली, तुमच्या आई आणि वडिलांनी तुम्हाला जे वाढवलं घडवलं, काय तो भूतकाळ काय नेमका तो सांगा. परिस्थिती तशी जेमतेमच होती. वडिलांचं आईवर सर्व स्वसंसार असायचा. आईनं शेतामध्ये बी आईनंच काम करायचं, गडी वगैरे असायची, आम्ही लहान लहान असायचो. वडिलांनी उठलं सकाळी देवपूजा करणे, ज्ञानेश्वरी वाचणे आणि कार्यक्रमाला निघून जाणे. त्यावेळेस कुठल्याही कार्यक्रमाला 1 रुपयाची बी अपेक्षा नव्हती, फक्त सेवा. वडिलांनी गाडी बैला जायचं, पायानं जायचं, लोकांनी गाडी बैल आणून घेऊन जायचं, पण कुठेही त्यांच्याकडे पाकिट हा नावाचा प्रश्न नव्हता. आता जसं समाजामध्ये आधीच आता सगळे जे वारकरी संप्रदायामध्ये जे पैशाचा जे सध्या खेळ चालू आहे तशा प्रकारचं त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेस नव्हतीच. आणि वडिलांनी तर इथल्या बीड जिल्ह्याला माहीत आहे की निवृत्ती काका पैशासाठी कुठल्याच कार्यक्रमाला गेले नाहीत. कारण संत तुकाराम महाराजांनी सुद्धा गाथेमध्ये उल्लेख केला आहे की जिथं आपण कीर्तन करतो तिथलं खायचं पण नाही, बिलकुल बिलकुल नाही का. पैसे तर फार दूरची गोष्ट आहे, तिथं आपण अन्न सुद्धा ग्रहण नाही करायचं. मला असं वाटतं की काकांना हे सगळं कळायला होतं, काकांना समजायचं सगळं. सर विचार असं वाटतं की लहानपणी म्हणजे घरामधलं जे वातावरण होतं खरं तर सांप्रदायिक होतं. म्हणजे रामकृष्ण हरीच्या अगदी जो काही जप आहे त्या जपाने खरं तर या ठिकाणी दिवस सुरू होत असेल. तर काय आठवणीत नेमक्या? सकाळी उठलं की आम्हाला प्रसन्न ह्याच्या गोष्टी वडील सकाळी लवकरच उठायचे. संध्याकाळी 12, 1, 1, 2, 2 वाजेपर्यंत कीर्तनामध्ये भजनामध्ये दंग राहायची. तरी सकाळी ते 5ला उठून बरोबर आम्ही झोपीत असेपर्यंत त्यांचा ज्ञानेश्वरी वाचण्याचा आवाज आमच्या कानावर पडायचा. एक मुद्दाम विचारतो, वडिलांना हरिपाठ पाठ होता, सगळं ज्ञानेश्वरी, भगवद्गीता. तर वडिलांचा हा जो गुण आहे तो तुमच्यापर्यंत कितपर्यंत आला मला ते सांगा. आता त्यावेळेस काय झालं, वडिलांनी आता मी एवढं बाहेर जाऊन शिकायला लागलो म्हणून गावातल्या तरुणांना एकत्रित केलं आणि 15-20 तरुण गोळा केले, त्याच्यात मी पण होतो. आणि आम्हाला त्यांनी स्वतःहून भजन शिकवलं. मला मृदंग त्यांनी शिकवला, पण मी पूर्ण शिकू शकलो नाही. पण बऱ्यापैकी जमतंय. पण भजनाचं जे आहे ते आजही मी कीर्तनामध्ये मी टाळ घेऊन उभा टाकतो. मला खूप जण कीर्तनकार आमच्या गावाकडे म्हणले किंवा संस्था चालक ज्यांना टाचवर उभं राहून चालतात, पण आज संस्था चालक मुख्याध्यापक माणूस आज टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभा टाकतो. लाडगुरूचे कीर्तन असेल, झोलकरचे कीर्तन, गावाकडल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी टाळ घेऊन उभा राहतो आणि चाल सुद्धा म्हणतो. जिथं जिथं विठोबा तुकोबाच्या नावाचा गजर आहे तिथं आम्ही उभेच आहेत. बिलकुल बिलकुल. सर बऱ्याच वेळा काय असतं की ज्या वेळेला आपण संस्था चालक होतो, तुम्ही सचिव आहात, मुख्याध्यापक आहात,
मग एक टेंडन्सी अशी बनलेली आहे की गाव नको, हो. चला शहरामध्ये तिथं राहू आपलं. हा, हा. तुमच्याच्यानं काय गाव सुटला नाही? नाही. काय कारण आहे नेमकं? गावामध्ये एक अशी ओढ आहे गावाविषयी की ती माझं लहानपण तिथंच गेले, पूर्ण माझं कर्तृत्व तिथंच गेले आणि परळी आणि तळेगावामध्ये काही जास्त अंतर नाही. त्यामुळं गावाविषयी जी ओढ आहे, माझी आई तिथंच असतात गावाकडेच, त्यामुळं गावाविषयी जी ओढ आहे, जे लोकांचं माझ्या वडिलावर जे प्रेम आहे गावाचं ते अखंड आहे. आज गाव वडिलांना एवढं मानत होतं की काका म्हणलं की रस्त्याने जर चालले तर लोक लगेच पाय धरत होते. मग वडिलांनी एवढं गावासाठी केलं, गावाचं एवढं नाव वडिलांमुळे झालंय. मग आपण गाव सोडल्यानंतर वडिलाचं नाव संपुष्टात येईल, पुन्हा पुढं पिढी चालणार नाही. त्यामुळं मी गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, मी कार्यक्रमाला शाळेचा व्याप जरी असेल तरी मी 100% हजर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातले त्यात धार्मिक कार्यक्रम असेल तर निश्चित. आणि गावच्या राजकारणामध्ये मी कधीच पडलो नाही. काही प्रश्नांची उकल मुलाखतीत होते नाही का? हो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला शेती लागते, हा. तिथलं सगळं पाहिजे आपल्याला, पण हल्ली लोकांना गाव लागत नाही. बरोबर आहे, बरोबर. नाही का? कारण गाव नको, हो. राजकारण करायचं आहे पण शहरात राहून. बरोबर. तुम्ही गावात आहात, अगदी विठोबा तुकोबाच्या नावात तुम्ही स्वतःला अगदी नावून घेता खरं तर. आणि फक्त माझे विद्यार्थी, शाळा, माझा गाव नाही का, आणि फार तर फार लोकांचं चांगलं करता आलं तर करावं ते. बरोबर. सर, या सगळ्या ह्याच्यातून एक विचारावं वाटतं की शाळा उभारणं म्हणजे डीएड करणं, बीएड करणं, कारण आपण मध्यमवर्गीय असतो बरोबर नाही का, आपण फार मोठे स्वप्न पाहत नाही. नाही. तर आपल्याकडे असतं की अर्धी भाकर सुखाची, जास्त नको. तर मग शाळा उभारणं किंवा शाळा उभारण्याची जी संकल्पना आहे ती नेमकी काय होती नेमकी? शाळा उभारणीमध्ये माझे गुरु, मला ज्यांनी मार्गदर्शन केलं या शैक्षणिक क्षेत्रामधलं, ते काशीकर सर. अच्छा. त्यांच्यामुळे या संस्थेमध्ये यायचा मला योग आला. आणि आल्यानंतर माझ्या कार्यकुशलतेनं त्यांनी सगळी संस्था माझ्या स्वाधीन केली. त्यांना माझ्यामध्ये काय दिसलं मला माहीत नाही, परंतु आमचं सुरुवातीला ज्यावेळेस नजर झाली त्यावेळेस म्हणले की हा मुलगा फार मोठा होणार आहे आणि ही संस्था भावी मुख्याध्यापक आहे. मी म्हणलं सर मी शिक्षकच नाही आणखीन तुमच्या संस्थेमध्ये, मला तुम्ही मुख्याध्यापकाची पदवी कसं? नाही म्हणले. हे माझे शब्द आज तोंडातून गेले ते खरेच होणार. आणि संस्थेमध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्या वर्षीच मला मुख्याध्यापक पद मिळालं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कारण त्या गुरुजींना एक दिसलं असेल की आपण जे रोपटं लावतोय नाही का या ज्ञान मंदिराचं, तर हे रोपटं सांभाळायला कोणीतरी पाहिजे. मला असं वाटतं की या ठिकाणी आपण एखादी गोष्ट जर उभी केली तर ती चालवण्यासाठी पुढची सक्षम पिढी पाहिजे नाही का. त्यांनी तुमच्यात काहीतरी पाहिलं असेल की ही व्यक्ती प्रामाणिक आहे, बाबा चांगली आहे, चांगल्या घरची आहे नाही का. बरोबर. सर, एक विचार असं वाटतं की शिक्षकच का व्हावं असं वाटतं, काय नेमकं कारण ठरलं असं? त्याचं कारण असंच आहे, मला शिक्षणाविषयी म्हणजे विद्यार्थ्यामध्ये मला रमावं असं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, विद्यार्थी घडवले पाहिजे. ज्यावेळेस मला शाळा मी एकदा बघितली की आता मी म्हणलं आता महाग सर्वायचं नाही आपण. बंधू म्हणले तुला जर समजा एका दिवशी तर करमलं नाही तर मग सोडून दे. मी म्हणलं नाही, आता मला फार मला समोर दिसायला लागले की मला काहीतरी माझ्यावर जिम्मेदारी आहे, या समाजासाठी या विद्यार्थ्यासाठी काहीतरी घडवायची माझ्यामध्ये जिद्द निर्माण झाली. आणि त्या जिद्दीनं मला तसा स्कोप मिळत गेला. आदरणीय काशीकर सरांनी मला तसे अधिकार दिले आणि त्या अधिकारातून दुसऱ्या वर्षी मी लागल्यानंतर मला मुख्याध्यापक पदाची खुर्ची मिळाली. आणि त्यावेळेस शाळेची इमारत नव्हती, शाळेची जागा नव्हती, किरायाच्या जागेमध्ये 2-3 रूममध्ये शाळा चालू होती, पत्राच्या शेडमध्ये. मग मी ज्यावेळेस खुर्चीवर बसलो त्यावेळेस 70 ते 75 विद्यार्थी होते शाळेत. मग खुर्चीवर बसल्यानंतर मी अशी जिद्द निर्माण केली, रात्रंदिवस एक केला. माझ्या सहकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. काशीकर सरांनी तर त्यांनी लक्ष सोडून दिलं. ते म्हणजे तुम्ही आणि शाळा. त्यांनी महिन्याला एका दिवस 2 महिन्याला त्यांनी यायचं. पण माझ्या सहकाऱ्यांचं, मला जुने सहकारी जेवढे माझे होते, नवीन तर आता खूप त्यांचं तेवढं सहकार्य, पण जुनी जी टीम होती आमची 8-9 लोक होता, त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून अक्षरशः शाळेसाठी आम्ही रात्रंदिवस एक केला आणि त्याच्यातून हे सगळं घडलं. सर, तुमच्या टेबलावर या ठिकाणी विठोबाचा एक फोटो आहे आणि माऊलीचा आहे. मुळामध्ये माऊलीचा फोटो एकच सांगतो की तुम्ही माऊलींची भक्ती करता आणि जिथं माऊलीची भक्ती आहे तिथं आपल्यामध्ये माऊली आहे. आणि माऊली म्हणजे आई, बरोबर, मा नाही का.
अगदी या शाळेकडे बघताना ही शाळा आपली सगळ्यांची आहे. नाही तर बऱ्याच वेळा काय असते की माझी शाळा नाही, ठीक आहे, परंतु तुमचा जो दृष्टिकोन आहे तो ती आपली शाळा आहे सगळ्यांची. तर तुमचे जे काही सहकारी आहेत तिथले शिक्षक वृंद वगैरे, हे यांचं जे काही टीमवर्क आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांचा कर्णधार आम्ही पाहतोय खरं तर हे टीमवर्क जे आहे, म्हणजे ही सगळी टीम तुम्ही कशा प्रकारे कामाला लावता ते सांगा आता. कारण आता हे युग स्पर्धेचं आहे, तुमच्याकडे संख्या पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळ्यात टॉपची जी संख्या आहे या शाळेत आहे, नाही का. तर हे टीम वर्क जे आहे सगळ्यांकडनं काम करून घेणं एक फार मोठी कला आहे. तर काय नेमकं तुमचं असतं इथे? आमच्यामध्ये सिनियर काही शिक्षक आहेत आणि ज्युनियर काही आहेत. अच्छा. मग हे 2 गट मी कसे पाडतो की जुने जे शिक्षक आहेत त्यांचा अनुभव नव्याने घ्यायचा आणि आता नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन विविध उपक्रम राबवायचे, विविध योजना तयार करायच्या, विविध मुलांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये नवीन टीम मी त्या ह्याच्यामध्ये नवीन कुठला उपक्रम असेल त्या टीमला काम लावतो. आणि जुने जे शिक्षक स्टाफ आहे त्यांच्याकडं कुठलं एखादा समारंभ असेल, कुठले मोठे कामगिरी असेल जे की छोट्याला समजा ज्युनियरला जमणार नाही, अशा शिक्षकांना तिथं लावतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा ही टीम सांभाळताना एक अडचण येते की किती वेळ जरी चुकलं तरी मी त्यांना रागवत नाही किंवा तुमचं चुकू द्या. फक्त माझं एकच त्यांना म्हणणं असतं की ह्या बाळगोपाळांना तुम्ही जर आत्मीयतेतून शिकवलं तुमचे लेकरं सुद्धा चांगले होते, तुमचं कुटुंब सुखात होईल. तुम्ही जर ह्यांचा न शिकविता जर पगार घेतला तर तुम्हाला ते पचणार नाही, तुम्हाला त्याचं कुठंतरी आपल्याला फेड येईल. त्यामुळं तुम्ही तुमच्या निष्ठेनं ही पिढी घडवा. कारण तुम्ही एका पिढीला जर तुम्ही तुमच्या विषयात तुम्ही जर मन लावून नाही शिकवलं ती 10 पिढ्या बरबाद होतात, त्यांची पिढी पूर्ण शेवटपर्यंत बरबाद होतात. म्हणून सगळ्यांना माझं हेच म्हणणं असतं की चुकू द्या, फक्त हेतुपुरस्कर चूक नसावी. आणि माझे शिक्षक एवढे मन लावून शिकवतात. विविध मी उपक्रम तयार केले की ते पूर्ण विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचल, पालकापर्यंत कसं पोहोचल. आम्ही विविध प्रकारचे पालक मेळावे घेतो. आमची बालवाडी पण आहे. बालवाडीला एक नियोजन वेगळं आहे. तिथं 2, 3, 4 लेडीज आहेत बालवाडीला. त्यांच्यावर एक त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक आगाव मॅडम म्हणून त्यांना नियोजन केले. सांस्कृतिक विभाग आहे आमचा. सांस्कृतिक विभागामध्ये कटके मॅडम आहेत, घोडके मॅडम आहेत, केंद्रे सर आहेत. ही एक टीम लावलेली. अभ्यासाच्या बाबतीत नियोजन आहे. परीक्षा विभाग आहे, गोपनपाळे सर म्हणून परीक्षा विभागात अतिशय सक्षम असं काम पाहतात. आमचे जाधव सर म्हणून आहेत, ती पूर्ण राष्ट्रगीताला सलामी देण्यापासून सगळं शिस्त, क्रीडा असेल, धुमासरे क्रीडा प्रमुख आहेत, ते क्रीडाचं त्यांना खूप ज्ञान आहे. आज गेली 30 वर्षापासून ते क्रीडा, त्यांचं गाव लातूर जिल्ह्यामध्ये लिमगाव आहे. 30 वर्षापासून क्रीडा म्हणलं की धुमासर जाधव सर हे सगळ्या मुलांना नाव पाठ. सर असं म्हणतात की छल का फल छल, आज नाही तो कल. बरोबर आहे का नाही. परंतु मला असं वाटतं की आपण आपलं कर्म करत राहू, कारण ही कर्माची सायकल आहे खरं. बरोबर. आणि जसं तुम्ही कर्म करत राहाल त्याचं तुम्हाला फळ मिळतं. कारण तुमच्या शाळेतली संख्या, इथली शिस्त. मी आल्याबरोबर खरं तर मी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल पाहत असलेले आमचे जे 5,68,00,000 जे व्ह्युअर्स आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की एकदा ही शाळा पाहाच तुम्ही. परळी शहरामध्ये ज्ञानबोधिनी नावाची जी शाळा आहे 1 ते 7 पर्यंतची, ही शाळा खरं तर मंदिर आहे. ज्यांना वाटतं की माझी शाळा, आमची शाळा जे काय असेल ते चांगली असावी, त्यांनी या शाळेला भेट दिली पाहिजे. आणि नुसती शाळेलाच नाही तर आमच्या गुरुजींना एकदा भेटा तुम्ही की शाळा चालवायची कशी, शिक्षकांशी वागायचं कसं बोलायचं, या ठिकाणी विद्यार्थी कसे घडले पाहिजेत याचं नियोजन काय असतं याचं उत्तम उदाहरण, एक मॅनेजमेंट काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे लक्ष्मणजी मुंडे सर. निश्चितपणे अगदी अशा संस्था, अशा शाळा फार कमी आहेत. कारण हल्लीच्या शाळा तिथला क्रायटेरिया सांगायची गरज नाही. सर मला एक विचारू असं वाटतं की गाव म्हणजे घर आणि शाळा, आता शाळा तुमची घर वाटते, तर मग घरी कधी वेळ येतात मग आणि कसं असतं मॅनेजमेंट त्याचं नेमकं? आता मुळात कसं आहे, मी मुख्याध्यापक, संस्थाचालक ह्या दृष्टीनं शाळेत कधी वागलोच नाही. त्याचं कारण उदाहरण देतो की मला प्रार्थनेला नाही आलं तरी मला कोणी विचारणार नाही. परंतु
मला आठवत नाही की मी सकाळी प्रार्थनेला हजर नाही. मला आठवतच नाही की मी प्रार्थनेला हजर नाही. मी प्रार्थनेला स्वतः हजर असल्यामुळं सगळा स्टाफ माझा अनुकरण करतो. आणि मुळात माझ्या स्टाफचं करावं तेवढं कौतुक कमी. मी स्वतः एकदम निर्वसनी, मी तर शाकाहारी आहेच, परंतु मी सुपारी नाही, बडीशोप सुद्धा आम्ही खात नाही. बाकी तर व्यसन दूर आहे. त्यामुळं माझा स्टाफ सुद्धा, मी जाहीर ह्याच्यामध्ये सांगतो की माझ्या स्टाफमध्ये कुणी बी तंबाखू दारू प्यायला जर सापडलं तर मी 5,000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जातो. बाहेर पण नाही आणि मध्ये पण नाही. त्यामुळं निर्व्यसनी पिढी तयार करताना आम्हाला कुठलीच अडचण नाही. सर, शाळा पाहिली आणि पुरस्कार का तुम्हाला दिला याचं उत्तर भेटलं. कारण कालपर्यंत माझ्या मनात होतं की यांना पुरस्कार का दिला नाही, म्हणजे का कुठलं कारण आहे नेमकं. पण बऱ्याचशा गोष्टी असतात की न बोलता आपल्याला ते दिसतात. तुमच्या शाळेमध्ये आल्यानंतरच या ठिकाणी इथला जो माहोल आहे, इथल्या ज्या भिंती आहेत, बोलक्या भिंती नाही का, आणि एकूणच सगळं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की पुरस्कार का दिला याचं उत्तर इथं मिळतं खरं तर नाही का. असं म्हणतात की काही गोष्टी बोलण्यापेक्षा त्या कृतीतनं दिसल्या पाहिजे, कारण ते खूप महत्वाचं असतं. सर, शाळेला एका विशिष्ट उंचीवर नेत असताना म्हणजे नेमका हा प्रवास किती वर्षाचा आहे, काय काय त्रास झाला ते पण सांगा. आणि म्हणजे काय काय कष्ट घेते ते सांगा. आता तुम्ही याच्या आधी एक प्रश्न मला विचारला की तुम्ही घरी कधी वेळ देता. मी सकाळी 7:30ला घर सोडल्यानंतर मी संध्याकाळी 9 वाजताच घरी जातो. आणि त्यातून काही जरी घराचे काही प्रॉब्लेम असेल तर कुटुंब प्रमुख म्हणून मिसेस आहेत, मुलगा पण एक मोठा आहे, इतर कामं जे आहेत ते माझ्यावरती कधीच लोड येऊ देत नाही. किंवा तुम्ही पप्पा शाळेतलंच बघा, आम्ही बाकीचे काम सगळे पाहतो. काही आजारी वगैरे असेल तर मग इथून थोडा लय वेळ काढून मला जावं लागते. म्हणजे मला कुटुंबाची पूर्ण साथ आहे. शाळेच्या सगळ्या नियोजनाच्या बाबतीमध्ये मला माझ्या पत्नीचं बी खूप सहकार्य. खंबीरपणे कुठल्याही संकटाला ते कुटुंब माझ्यासोबत आहे. नसता हे शाळेतून आपल्याला काय मिळणार आहे, आपण असं झालं, आपण शेत गेलं, आपण शेत विकलं, आपल्याला घर नाही, असा कुठलाच प्रकार माझ्या कुटुंबात. ते म्हणतात की हे तुम्ही जे कार्य करत आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला श्रीमंत व्हायचं नाही, पण समाजामध्ये एक तुमचं नाव आहे, त्याच्यातून आम्ही समाधान. ज्या ज्या वेळेला चांगल्या व्यक्ती पुढे आल्या त्या चांगल्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला या ठिकाणी काही गमवावं लागलेलं आहे. प्रसंगी शेती गमावावी लागलेली आहे, प्रसंगी कारण त्यांच्या रक्तामध्ये कोणाला फसवणे नसतं. नाही ना, बरोबर. कारण बघतो आपण की जर सत्ता आपल्याकडे आली, खुर्ची आपल्याकडे आली तर आपल्याकडे 4 गाड्या असत नाही. बरोबर. परंतु माझ्या समोर बसलेले मुंडे सर यांच्याकडे गाड्या तर नाहीतच, लहान गाडी करत नाही का. आणि मोटरसायकल आम्ही ऐकलं की तुम्ही शेती सुद्धा विकली यासाठी. त्याचं कारण असं आहे साहेब, संस्था चालवत असताना ज्यावेळेस संस्थेची जी पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आली त्यावेळेस माझं स्वप्न होतं की हा परिसर आमचा कसा आहे, फार गरीब विद्यार्थी आमच्याकडे, कुणाचीच अशी कुणा इंजिनियरचे डॉक्टरची मुलं आमच्याकडे नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातून ज्यांचे आईवडील रोजानं जातात, खुरपायला जातात, शेतात जातात, मुनी म्हणून दुकानी थांबतात, असे पालक वर्ग माझ्याकडे, गरीबाचे लेकर. मग श्रीमंताच्या लेकरासाठी तर 10-10 मजली इमारती बांधतील, पण गरीबाच्या लेकरासाठी इथं चांगली इमारत कशी उभा करता येईल हे माझं स्वप्न. मग त्या स्वप्नामध्ये सतत गुंतल्यामुळं मी कर्ज काढून, इथल्या 2-3 बँकेचे कर्ज काढून ही जागा विकत घेतली. माझे 2-3 प्लॉट होते ते गमविले आणि राहण्याचा एक सुंदर असा विद्यानगर साईडला एक नंबर 1 कॉलनी आमची विद्यानगर, त्या साईड तिथं एक प्लॉट होता. ही जागा घेण्यामुळे तो प्लॉट विकला. मी म्हणलं आधी 1000 मुलांसाठी घर तयार करणं गरजेचं आहे, माझं घर कधी होईल म्हणून तो प्लॉट विकून ही जागा घेतली आणि इथं बिल्डिंग उभं केली. बिल्डिंग उभं राहिल्यानंतर कालांतरानं शासनाचं कुठलंच अनुदान नाही, किराया नाही, या बिल्डिंगला कुठली नॉन शेअर नाही. शासन 2004 पासून कुठला किराया देत नाही. तुम्ही तुमचं संस्था चालवा, कसं चालवायचे, काय करायचे, काय हरकत नाही. शासकीय नियमावली ती आम्हालाच नाही, तसं अख्ख्या महाराष्ट्राला नॉन शेअर मिळत नाही किंवा किराया देत नाहीत. फार तुटपुंजी नॉन सॅलरी असते, वर्षाला 1 लाख रुपये. त्यानं काय होते, अशा परिस्थितीतून बँकेचं लोन फेडणं मला कठीण होऊ लागलं आणि शाळा जप्तीची पाळी आली, ही बिल्डिंग जप्तीची पाळी आली. मग त्यावेळेस मी माझी जमीन विकली आणि लोकांचे सगळे बँका केल्या, कर्ज केली. मी म्हणलं की जमीन आपण नंतर घेऊयात, पण शाळेला
ढकलला. कारण इथं 40 जणांचे संसार ज्या इमारतीवर उभे आहेत, ती इमारत आणि 40 जणांचे संसार उभे राहिले पाहिजे. माझा संसार आज नाही उद्या तयार होईल. जमीन आज विकली उद्या आपण परत घेऊ. अशा दृष्टीनं अनेक संकटाला स्टाफनं मला पूर्ण सहकार्य केलं. माझे हितचिंतक स्टाफमध्ये जेवढे बी हितचिंतक आहेत त्या सर्वांनी मला वेळोवेळी मला धीर दिला आणि त्या संकटातून मला मी एकच म्हणायचं की मी परत ट्रॅकवर येणार आहे का, की मी कुणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे मी परत मला परमेश्वरानं, पांडुरंगानं, वैद्यनाथाच्या कृपेनं, मी जगमित्र नागा महाराजाच्या कृपेनं परत मी ट्रॅकवर परमेश्वरांना. मी पहिल्यांदा निवृत्ती काकांना अभिवादन करतो की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. खरं तर सर आपण काही गोष्टी गमावतो त्या निश्चितपणे भविष्यात कमावता येतील नाही माहीत नाही, परंतु एक आहे की तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये माणुसकी गमावली नाही. कारण ती गमावली असती तर ती नंतर तुम्हाला कमावता आली नाही, कधीच आली नसती. कारण पैसा कोट्यावधी रुपये, ज्यांना की पैसा मोजता येत नाही एवढा पैसा येतो, परंतु तो मान येत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही या ज्ञान मंदिरालाच की आपलं विश्व मानलं, आपलं घर मानलं, आपलं पूर्ण आयुष्य मानलं खरं तर. आणि कदाचित त्याचमुळे असं वाटतं की ही तुमची वास्तू जिवंत आहे. मला तर ही वास्तू एक माणूस वाटतो नाही का. कारण काय असतं की भिंती बोलक्या आहेत तुमच्या नाही का. कारण या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला की गोरगरिबाची लेकरं इथं आहेत की त्यांच्यासाठी एक चांगलं मंदिर असावं, ज्ञान मंदिर असावं आणि ते तुम्ही उत्कृष्ट उभा केलं आहे. सर ज्या वेळेला पालकांचा अभिप्राय येतो की गुरुजींची आमच्या शाळा चांगली होती, तर काय वाटतं खूप किंवा जेव्हा माझी विद्यार्थी भेटतात तुमच्यामुळे डॉक्टर झालो, मन पालकांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थी येऊन आवर्जून कुठं सर्व्हिस लागली की पेढे घेऊन येतात. कितीतरी गरीब विद्यार्थी ज्यांना की शिक्षण एक श्रद्धा गायकवाड नावाची याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये एक स्पर्धा होती स्किट, ह्याच्यामध्ये तिनं स्वर्ण पदक जिंकलं. अरे वा, बहुत बढिया. आपल्या शाळेची श्रद्धा गायकवाड नावाची मुलगी होती. तिचे वडील वॉचमॅन होते पुण्याला ह्याच्यामध्ये. तिथून तिनं ती स्केटिंगचं ज्ञान घेतलं आणि तिनं स्वर्ण पदक जिंकलं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये. मग तिचा आम्ही तर भव्य सत्कार केला. शाळेसाठी फार मोठी गोष्ट आहे, अभिमानाची. आणि दुसरे एक आमचे STI म्हणून आता जोशी म्हणून, नरेंद्र जोशी म्हणून राज्यात दुसरे आले. अरे वा. आणि पुन्हा उपनिबंधक म्हणून आज औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. मला असं वाटतं की हे काही फक्त मोजके उदाहरण आहेत, असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे सैन्यामध्ये कुठले डॉक्टर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, अनेक क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी. सर तुम्ही आणि तुमची टीम खरं तर बिल्डर ऑफ नेशन आहे. सर काय म्हणजे एक विचारावंच वाटतं की ज्या वेळेला आपण चांगलं अध्यापन करतो आणि ज्या वेळेला शाळेतून बाहेर पडतो ते एक वेगळा फील असतो की मी काहीतरी चांगलं दिलंय. मला एक विचारावंच वाटतं सर की या जगामध्ये आज पुण्य काय आणि पाप काय ते सांगा. कारण तुम्ही संप्रदायामधले आहात म्हणून विचारतो. जीवनामध्ये चालत असताना एक असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपण कुठलं कार्य करत असताना कुणाचं नुकसान होऊ नये, समाजाला आपल्यापासून दुःख मिळू नये आणि समाजानं आपल्याला आशीर्वाद द्यावे. मग आपण तेच कमवलं असं गृहीत धरायचं. आपण कितीही पैसा कमवला, आपली संतती जर खराब निघाली, आपली संतती जर व्यसनाधीश निघाली, तर ते आपल्या समोर आपली 400 एकर जमीन गमवायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण चालते वेळेस आपण पाठीमागं 10 वेळा वळून पाहिलं पाहिजे की आपण कुठल्या स्थितीमध्ये होतो आणि आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत. आपण जर पाठीमागं नाही वळून बघितली, आपली पहिली पूर्व परिस्थिती नाही बघितली, तर आपण कुठेतरी चूक करला असं मला वाटतं. त्यामुळे वेळोवेळी पाठीमागं बघून आपण चाललं पाहिजे. मुद्दाम विचारतो, तुम्ही व्यक्ती एक आहात पण भूमिका तुमच्या अनेक आहेत. तुम्ही सर आहात, मुख्याध्यापक आहात, साहेब आहात, सचिव आहात, अगदी महाराज आहात, माऊली आहात, शेतकरी आहात. तर यातली तुमची आवडती भूमिका कोणती? मग माझी आवडती भूमिका, मी जरी सचिव असलो तरी मला मुख्याध्यापक म्हणून घ्यायला आवडतं. अरे वा, बहुत बढिया. कारण मी आधी कर्मचारी होतो, त्यातून मुख्याध्यापक झाला, नंतर सचिव झालो. आणि सचिवाचे गुण माझ्यामध्ये स्टाफला माहिती. सगळे आमचा स्टाफ माझं कौतुक करतं की आमचे साहेब सचिव म्हणूच देत नाहीत, मुख्याध्यापक म्हणा. सर मला असं वाटतं की खुर्ची असेल नसेल माहीत नाही, पण एक आहे की ज्या वेळेला मी चांगलं काय करतो आणि ज्या वेळेला मी हे जग सोडेल
मी सोडल्यानंतर माझ्या पाऊल खुणा काहीतरी असल्या पाहिजेत. बिलकुल. 4 लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे, बिलकुल, नाही का? हो, हो. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला आपण पैसा गोळा करत बसतो, हो. ज्यांच्यासाठी केलाय तेही दुःखी दुःखी असेल असेल. आणि आपणही दुःखी असतो, हो. आणि ज्यांचा वर पाडलाय तेही दुःखी तेही दुःखी असेल. असेल, म्हणजे नेमकं आपण सुख दिलं कुणाला, हो, हो. तर कुणालाच नाही. कुणालाच नाही. तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सतत लोकांना आनंद दिला, लोकांच्या आयुष्यामध्ये रंग भरले, कारण आपण भक्त पांडुरंगाचे आहोत, नाही का? बरोबर. सर, लोकमतने हा दिलेला जो पुरस्कार आहे, कारण बीड जिल्ह्यातनं फार कमी लोकांना यासाठी सिलेक्ट केलं हो, होतं, हो. तर काय वाटतं नेमकं की या पुरस्कारामुळे नेमकी काय जबाबदारी वाढली आपली? या पुरस्कारामुळे एक जबाबदारी वाढली सर. सध्या बीड जिल्हा विविध कारणानं गाजतो. दररोज कुठंतरी काहीतरी होते, पण बीड जिल्ह्याचं नाव खराब होतं. बीड जिल्ह्याला चांगल्या लोकांची खाण आहे बीड जिल्ह्यामध्ये, परंतु त्यांची प्रसिद्धी नाही. समाज चांगला आहे, सगळं सांप्रदायिक वर्ग आहे बीड जिल्ह्यामध्ये, ऐतिहासिक आहे. प्रभू जो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे प्रभूमध्ये. संजीवन समाधी, जगमित्र नागा महाराजांची संजीवन समाधी, योगेश्वरी देवीचं मंदिर आहे, मुकुंदराज स्वामी मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी, बीडला कंकाळेश्वर मंदिर आहे. विविध सांस्कृतिक वारसा लाभलेला हा जिल्हा आहे. तरीही या जिल्ह्याला गेल्या वर्षभरापासून कुठेतरी लोकांची बघण्याचे दृष्टिकोन बदलले. या जिल्ह्याविषयी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक भूमिका तयार झाली. यातून हा पुरस्कारानं आमची अशी जिम्मेदारी वाढली की समाजामध्ये एकरूपता राहिली पाहिजे, समाजामध्ये द्वेष निर्माण झाला नाही पाहिजे. कुठल्या जातीपंथाला, संप्रदाय, मी तर सांप्रदायिकच आहे, मी तर वारकरी संप्रदाय, माझं जडणघडणच वारकरी संप्रदायामध्ये झाली. मला जात कधीच माहीत नाही, माझी जात काही सुद्धा मला कधी लक्षात येत नाही. मला फक्त माणूस आणि त्या माणसामध्ये असणारे गुण, या दृष्टीनं मी माझ्या शाळेमध्ये, आम्ही वारकरी सगळे सारखेच. हो हो त्यामुळं जे बी मुलं आहेत माझ्याकडे, विद्यार्थी, त्यांच्या सुखदुःखाला मी कधी उभा टाकतो. असं माझ्याकडं, मी जरी मुख्याध्यापक असलो, सचिव असलो, तर प्रत्येक लेकर डायरेक्ट माझ्याकडे, सर मला पेन नाही, पेन द्या, वही नाही, वही द्या. शिक्षक आमच्या धुनकावर लागत पलीकडे, अरे सरांकडे जाऊ नका. पण पहिलीचा मुलगा सुद्धा माझ्याकडे हक्काने येतो की सर मला नक्की वही द्या. कुणाला दप्तर नसेल, कुणाला ड्रेस नसतील, कुणाला पालकाच्या काही अडचणी असेल, त्यांच्यासाठी मी सदैव उपस्थित असतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये कधी बसतो. माझ्या ज्ञानबोधनी स्टाफसाठी तर मी अहोरात्र तयार आहे. सर, जी माणसं देवासारखी असतात, देवगुणी असतात, सद्गुणी असतात, त्यांना सगळेच सारखे असतात. पण तरी विचारतो, या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला आवडलेली सर्वात जास्त व्यक्ती कोण? माझे वडील. अच्छा, काका जास्त आवडले, कारण त्यांचे संस्कार माझ्यासाठी अखंड शिदुरी. माझा श्वासात श्वास असेपर्यंत माझ्या वडिलाचे गुणच एवढे होते की त्यांनी मला कधीच विचारलं नाही तू काय करास. मी जमिनी विकल्या, मी घर विकले, प्लॉट विकले, तरी त्यांनी मला असं होऊन म्हणल्यात की तू काय करायलास आणि का विकतोस. काहीच नाही, तू करायलास ते चांगलंच. परळी भूषण झालात, आता बीड भूषण आहात. या बीडच्या मातीचा तुम्ही सन्मान वाढवला, या परळीच्या मातीचा तुम्ही सन्मान वाढवला. तर एक विचारावंसं वाटतं की हे सगळं पाहणारा जो आहे तो म्हणजे आपले वडील, नाही का? जर क्षणभरासाठी जर काका समोर आले आज, काय सांगा काकांना आज? मी त्यांना एवढंच सांगू इच्छिल की तुम्ही दिलेली जी संस्काराची शिदुरी, ती शिदुरी घेऊनच मी चालत आहे पुढं. आणि तुम्हाला कुठेही स्वर्गात सुद्धा वाटणार नाही, वैकुंठामध्ये सुद्धा तुम्हाला वाटणार नाही की माझ्या मुलाच्या हातून एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झालाय किंवा एखाद्याचं माझ्या मुलानं पाप घेतलंय. असं कधी माझ्या हातानं आतापर्यंत चूक झाली नाही आणि भविष्यात परमेश्वर माझ्या हातून काही वाईट घडून घेणार नाही याची मला खात्री. निवृत्ती काकांना या ठिकाणी खरं तर मी सांगू इच्छितो, कारण मी ते आहेत असं समजून बोलतो खरं तर आता. कारण देवगुणी माणसं जात नसत हो, फक्त शरीर या ठिकाणी थकलेलं असं, शरीर थांबतं कुठतरी, पण आत्मा हा सतत त्याच्या लेकराच्या अवतीभोवती असतो. आणि मला असं वाटतं की एवढं गुणी लेकरू असेल तर बापसुद्धा इथं थांबला असेल क्षणभर, नाही का? कारण जिथनं त्यांनी पाहिलं असेल त्यावेळेला निश्चितच त्यांना कौतुक वाटलं असेल. कारण काय असतं की आपल्या लेकराचं कौतुक तेव्हाच होतं जेव्हा ते लेकरू त्यास पात्र असतं. सरांनी आजवर अनेक विद्यार्थी घडवले,
आपल्या शाळेची इमारत उंच केली आणि फक्त ही इमारत उंच नाही तर कर्तबगारीने अगदी शाळा ही नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं ज्ञान मंदिर त्यांनी उभा केलं आहे. या कामी त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं कुटुंब, त्यांचे मित्र, त्यांच्यावर प्रेम करणारे एक नाही अनेक आहेत. खरं तर कुणाचं नाव नेमकं घ्यावं खरं तर नाही का, अनेक आहेत की ज्यांची संख्या या ठिकाणी अगदी अगणित आहे. ही सगळी माणसं सरावर प्रेम करतात आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांच्या ज्ञानबोधिनी या प्राथमिक विद्यालयाचं, या ज्ञानमंदिराचं नाव उंचावलेलं आहे. सर, पुरस्कार येतील जातील माहीत नाही, कारण पुरस्काराचं अस्तित्व किती असतं हे सांगत नाही मी. कारण पुरस्कार जेव्हा मिळतो त्यावेळेला 100 लोक टाळ्या वाजवतात, परंतु आपलं कार्य हे सतत चालू असतं. तुमचं कार्य मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे. कारण हे पुरस्कार दिले नसते तरी हे कार्य होतं. आता दिलेत, आणखी जबाबदारी वाढली. खरं तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी लक्ष्मणजी मुंडे सर यांच्याही साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.